विद्या मंदिर शाळेचे संस्थेचे अध्यक्ष आठवलेजी, कोषाध्यक्ष माझे मित्र नरेंद्र पुराणी, मोरे मॅडम, बाकी उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि सर्व बाल मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तर आज या वर्षीच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यामुळे या प्रवेशोत्सवाच्या आणि पुढच्या वर्षभराच्या आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला सांगितलं की तुमच्याशी संवाद साधा. तुमच्यातले असे कोण आहेत ज्यांनी काही ठरवलंय मला काही व्हायचंय, असं कोण आहे? पोलीस. बा गुड. काय नाव तुझं? आडनाव काय? तिखे. तिखे असल्यामुळे पोलीसमध्येच गेलो पाहिजे, कारण तिखट एकदम, पण पोलीस तिखटच पाहिजे. तू काय ठरवलंय? वकील. वा. काय नाव? रिकामे. तू काय ठरवलंय ताई? डॉक्टर. काय नाव तुझं? वेदांती पाटील. तू काय ठरवलंय? डॉक्टर. तू? हां, क्रिकेटर. वा गुड. पण मग IPL मध्ये का T20 मध्ये? काय का जिकडे मिळेल तिकडे? हां, जिकडे मिळेल तिकडे. IPL सगळं बघितलं, सगळ्या मॅच बघितल्या. मुंबई इंडियन हरली ते बघितलं. तुझ्यापेक्षा इतरांनीच जास्ती हो म्हटलं. तुला काय व्हायचंय? इंजिनियर. गुड. काय नाव तुझं? तुला काय? आर्किटेक्ट. अरे वा गुड. हा सांग, तू सांग. बस बसून सांग. काय? डॉक्टर. तू? कलेक्टर. वा गुड. काय? स्पेस सायंटिस्ट. वा गुड. तुला? वकील. इथे कोण आहे आता? एक शेवा. तुला काय व्हायचंय? स्पेस सायंटिस्ट. मग स्पेस सायंटिस्टची संस्था कुठली आहे? इस्रो. हा बरोबर आहे. नासा अमेरिकेची, आपली आहे ना, आपली इस्रो आहे. बरोबर आहे. हा, चांगली गोष्ट आहे. पण एकाने सांगितलं नाही की मला राजकारणी व्हायचं. पण चांगली गोष्ट आहे की तुम्ही काही ना काही आपल्याला आयुष्यात काय बनायचंय हे तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने विचार केलाय, ते ठरवलंय. आणि ज्यांनी ठरवलं नसेल त्यांनी जरूर ठरवा, कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय व्हायचंय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आपण काही ठरवलं तर आपल्याला त्या दिशेने जाण्याकरता काही ना काही मेहनत करावी लागते. अब्दुल कलामांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी स्वप्नाची काय व्याख्या केली आहे माहिती आहे? स्वप्न सगळ्यांना पडतात ना. पहिला येईल, 100त 100 मार्क मिळेल, अशी स्वप्न पडतात. हो पडतात. मग अब्दुल कलामांनी स्वप्नांची व्याख्या काय केली? स्वप्न कधी पडतात? झोपल्यावर. बरोबर आहे. म्हणजे रात्री झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतात. अब्दुल कलामांनी स्वप्नाची व्याख्या अशी केली आहे की स्वप्न म्हणजे ती नव्हे जी झोपेत पडतात. स्वप्न ती जी आपल्याला झोपू देत नाही.
म्हणजे आपल्याला ध्यास एक घ्यावा लागतो की मला या दिशेने जायचंय, पण त्याच्याकरता आपल्याला काहीतरी ठरवावं लागेल. नाहीतर बऱ्याच जणांचं काय होतं की ती एक गोष्ट आहे ना की अशाच पहिल्या वर्षाचा पहिला दिवस चालू होतो आणि वर्ग भरतो आणि वर्गामध्ये मग शिक्षकांनी आल्या आल्या सगळ्या विद्यार्थ्यांना निबंध दिला की तुम्ही तुमची मे महिन्याची सुट्टी कशी घालवली, लिहा निबंध. आणि शिक्षक बसले खुर्चीवर जाऊन. त्यांनी पाहिलं एक माझ्यासारखा विद्यार्थी होता, तो आपला बेंचवर अशी वही बी बंद करून खिशाला पेन लावून हाताची घडी घालून असा बसलाय. शिक्षकांनी तिकडनंच त्याला म्हटलं, ए निबंध लिह. तो मला झाला कसा, आत्ता तर दिला मी निबंध, पण झाला माझा. शिक्षक जरा चिडले, ते उठले, त्याच्या जवळ गेले. किंवा तुला कळत नाही, तुला निबंध लिहायला सांगितलंय, सगळे लिहित आहेत. तो माझा झाला ना, बघू म्हणाले वही. मी वही काढली. त्याने वहीमध्ये वाक्य लिहिलं होतं, माझी मे महिन्याची सुट्टी मी घालवली नाही, ती जशी आली तशी निघून गेली. अनेकांच्या आयुष्याचं पण तसंच होतं की